अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सर्व भक्तांचा दिवस सुखाचा, समाधानाचा आणि स्वामीच्या नामस्मरणात जाओ, तसेच आपल्या सर्व इच्छा, चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो, अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना। आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण एक सत्य कथा बघणार आहोत आणि ही कथा आहे अक्कलकोट या छोट्याशा गावची। तर चला कथेला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ इसवी सन 1856 मधील अश्विन महिन्यात अक्कलकोटामध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले होते। त्यावेळी रस्त्यावरून काही गुराखी चालले होते। त्यांनी स्वामींना विचारले, काय हो, आम्ही तुमच्या गावात यावे का? तेव्हा गुराखीने त्यांना उत्तर दिले, नक्की या, आमच्या घरची भाजी भाकरी खा। पण श्री स्वामी समर्थ गावात गेले नाहीत। उशाशी एक दगड घेतला आणि तेथेच ते रात्रभर त्या ओट्यावर झोपून राहिले। दुसऱ्या दिवशी सकाळी श्री स्वामी समर्थ आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व मंडळी त्यांना भेटावयास आली। पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले। तेथे त्यांनी पत्नी मीराबाई हिने त्यांचे स्वागत केले आणि बशीत लाडू आणून दिल्यावर स्वामींना तो लाडू खायला दिला। स्वामींनी तो लाडू खाल्ल्यावर त्या उभयंताचे भाग्य उजळले। त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात निघून गेले। गणपती मंदिरातही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली। गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटाचे मालोजी राजे आपल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले। मालोजी राजांनी स्वामींना नारळ आणि हार अर्पण केला आणि वंदन केले। तेव्हा स्वामींनी मालोजी राजांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार दाजीबा भोसले या कारभाऱ्याच्या गळ्यात घातला। स्वामींनी आपल्या जवळ असणारे भगवी वस्त्रे मालोजी राजांच्या अंगावर घातले। या कृतीने स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्र पांघरले। अशा या श्री स्वामींच्या कृपा प्रसादाने मालोजी राजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले। त्यानंतर श्री स्वामी समर्थ तेथून निघून गेल्यानंतर नगरवेशीवर असलेल्या ओट्यावर जाऊन बसले। स्वामी 3 दिवस काहीही न खाता तिथे बसून होते। चौथ्या दिवशी अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले। रिसालदाराला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आली आणि त्यांनी स्वामींना विचारले, क्यों बाबाजी, हुक्का पीते हो? तेव्हा स्वामींनी उत्तर दिले, हाँ जरूर, क्यों नहीं। तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली। तेव्हा स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहत होता। त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काहीही न बोलता चिलम ओढली। स्वामींनी चिलम ओढल्यावर त्यातून धूर बाहेर पडू लागला। चिलम मधून धूर निघताना बघून रिसालदार घाबरला। स्वामी कोणीतरी सत्पुरुष आहेत आणि आपण उगीचच त्यांची परीक्षा घेतली, या विचाराने तो स्वामींना शरण गेला। स्वामींना शरण गेल्यावर रिसालदाराने स्वामींचे पाय धरले आणि त्यांची क्षमा मागितली, कारण त्यांच्या मनात स्वामीविषयी भक्तिभाव निर्माण झाला होता। तर स्वामी भक्तांनो, आपल्याला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास शेअर करा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आपल्या मनातील इच्छा बोलून श्री स्वामी समर्थ लिहा। स्वामी समर्थ माऊली आपल्या मनात जे काही इच्छा असेल ते नक्कीच पूर्ण करतील। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।